जगज्योती महात्मा बसवेश्वर यांनी 12व्या शतकात समतेचा विचार दिला. ज्यांची कर्मभूमी मंगळवेढा राहिली, पण दुर्दैव असं की याच मंगळवेढ्यात बसवेश्वरांचं स्मारक अजूनही कागदावरच आहे. पालकमंत्र्यांनी परवाच या स्मारकासाठी जागा आणि निधीची जरी घोषणा केली असली तरी मागचा अनुभव पाहता या स्मारकाला गती मिळेल की आधीसारखीच या स्मारकाची फाईल जिल्हाधिकारी कार्यालयाच्या टेबलावर किंवा मंत्रालयाच्या कार्यालयात धूळखात पडेल याची शंका मंगळवेढेकरांना आहे. महात्मा बसवेश्वरांचे स्मारक हे मंगळवेढेकरांसाठी फक्त एक सरकारी काम किंवा निधी यापुरतं मर्यादित राहिलेलं नाही, तर ती एक लोकभावना झाली आहे. आजच्या विशेष रिपोर्टमध्ये आपण पाहणार आहोत नेमकी कोणती कारणं आहेत ज्यामुळे हे स्मारक इतकं रखडले, या स्मारकाच्या कामाची वर्तमान स्थिती नक्की काय आहे आणि हे स्मारक मंगळवेढा शहराच्या दृष्टीने का महत्त्वाचं आहे, या मुद्द्यांवर आज चर्चा करू. नमस्कार, मी विक्रम घुले आणि तुम्ही पाहताय युवा महाराष्ट्र न्यूज. मंगळवेढ्यातलं महात्मा बसवेश्वरांचं स्मारक रखडण्याचं पहिलं कारण म्हणजे जागा संपादनाचा पेच. स्मारकासाठी सुरुवातीला कृषी विभागाची 65 एकर जागा देण्याचं ठरलं होतं. त्यानंतर कृष्ण तलावातील 15 एकर जागेची चर्चा सुरू झाली. पण 20 मार्च 2025 आणि अगदी 19 एप्रिल 2026च्या ताज्या अहवालानुसार 15 एकर जागा निश्चित होऊनही तिचा ताबा मिळवण्यातील प्रशासकीय अडथळे अद्याप दूर झालेले नाहीत. प्रांताधिकारी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवलेला प्रस्ताव अनेक महिने प्रलंबित राहिल्याने कामाला मुहूर्त मिळालेला नाही. दुसरं कारण म्हणावं लागेल ते म्हणजे निधीची घोषणा पण अंमलबजावणी शून्य. 2018 मध्ये 151 कोटींची निधीची घोषणा झाली. 2021 मध्ये महाविकास आघाडी सरकारने निधीचे आश्वासन दिले, मात्र प्रत्यक्षात निधी हातात आलाच नाही. सध्याच्या आकडेवारीनुसार सरकारचा आराखडा 700 ते 800 कोटींपर्यंत पोहोचला असला तरी प्रत्यक्ष कामासाठी खर्चाची तरतूद कागदावरच मर्यादित आहे. तिसरं कारण म्हणता येईल ते म्हणजे वारंवार बदललेले आराखडे. प्रशासकीय सूत्रांच्या माहितीनुसार स्मारकाचा विकास आराखडा तब्बल 3 ते 4 वेळा तांत्रिक त्रुटी काढून नाकारण्यात आला. बांधकामाचे स्वरूप, पुतळ्याची उंची आणि अनुभव मंटपाची प्रतिकृती यावर वरिष्ठ स्तरावरून वारंवार आक्षेप घेतले गेल्याने प्रकल्पाची गती मंदावली. चौथं आणि सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे राजकीय श्रेयवाद आणि सत्तांतर. सत्ता बदलली की स्मारकाचं प्राधान्य बदलतं, असा अनुभव मंगळवेढेकरांना आलाय. आधीच्या सरकारने नेमलेली स्मारक समिती आणि नवीन सरकारने त्यात केलेली बदल यामुळे धोरणात्मक निर्णयामध्ये सातत्य राहिलेलं नाही. शक्तीपीठ महामार्गासारख्या प्रकल्पांसाठी तातडीने निधी मिळतो, पण बसवेश्वर स्मारकासाठी टाळाटाळ का, असा परखड सवाल आता स्थानिक जनता विचारते. अनेक दशकांपासून कागदावर असलेला हा प्रकल्प आता नेमका कोणत्या वळणावर आहे? जमिनीचा प्रश्न सुटला का आणि निधीचं नेमकं काय झालं ते आता बघू. एप्रिल 2026 मधील ताज्या घडामोडीनुसार या स्मारकाच्या कामाला आता मोठी गती मिळताना दिसते. गेल्या अनेक वर्षांपासून स्मारकासाठी जमिनीचा पेच होता, मात्र ताज्या माहितीनुसार मंगळवेढ्यातील कृष्ण तलाव परिसरातील 15 एकर जागा आता स्मारकासाठी निश्चित करण्यात आली. खुद्द पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी ही जमीन येत्या 15 दिवसात स्मारक समितीच्या नावे वर्ग करण्याची ग्वाही देत 401 कोटी रुपयांच्या निधीची घोषणा देखील केली. आता या स्मारकासाठी जागा निश्चित झाली असली तरी सरकारने केवळ आश्वासन न देता आता प्रत्यक्ष कामाला सुरुवात करावी ही मागणी सर्व मंगळवेढेकरांची. स्मारकाच्या कामातील प्रशासकीय दिरंगाईमुळे मंगळवेढेकरांमध्ये मोठा संताप होता. काही दिवसांपूर्वीच 5 एप्रिल ते 12 एप्रिल दरम्यान महात्मा बसवेश्वर स्मारक प्रबोधन सप्ताह राबवत मंगळवेढेकरांनी सरकारचं लक्ष वेधलं होतं. सुमारे 1040 नागरिकांनी एका दिवसात सह्यांची मोहीम राबवून आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी रेटा लावला होता. रविवारी 12 एप्रिल 2026 रोजी पार पडलेल्या संकल्प मेळाव्यात आमदार समाधान आवताडे यांनीही प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याचं आश्वासन दिले. मंगळवेढ्यातील हे स्मारक केवळ पर्यटनासाठी नसेल, तर ते जगाला समतेचा संदेश देणारे आधुनिक अनुभव मंटप असेल. जमिनीचा तांत्रिक अडथळा दूर झाल्याने आता सर्वांच्या नजरा प्रत्यक्ष भूमिपूजनाकडे लागलेल्या आहेत. आज जगभरात बसवप्रेमी आणि लिंगायत अनुयायांची संख्या मोठी आहे. जर मंगळवेढ्यात जागतिक दर्जाचं स्मारक उभं राहिलं तर हे शहर आंतरराष्ट्रीय पर्यटन नकाशावर येईल. जसं शिर्डी किंवा पंढरपूरकडे भाविक ओढले जातात, तसंच मंगळवेढा हे जगासाठी वैचारिक केंद्र बनेल. स्मारकामुळे पर्यटकांची ये-जा वाढेल, याचा थेट फायदा हा स्थानिक अर्थव्यवस्थेला होईल. हजारो लोकांसाठी राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था करण्यासाठी नवीन हॉटेल्स उभी राहतील. ग्रामीण हस्तकला, शेतीमाल आणि स्थानिक उत्पादनांना मोठी बाजारपेठ उपलब्ध होईल. मोठ्या स्मारकासाठी सरकारला रस्ते रुंदीकरण, रेल्वे कनेक्टिव्हिटी आणि उत्तम वीज पाणी सुविधा देणे भाग पडेल.
यामुळे मंगळवेढ्यातील सामान्य नागरिकांचे राहणीमान सुधारेल आणि शहराचं नागरीकरण वेगाने होईल. खरं तर एखाद्या शहरातलं स्मारक हे एक इंजिन असतं जे संपूर्ण शहराच्या विकासाला खेचून नेतं. मंगळवेढ्यात महात्मा बसवेश्वरांचं स्मारक जर झालं तर इथला रिअल इस्टेट व्यवसाय आणि तरुणांच्या हाताला मिळणारा रोजगार यात मोठ्या प्रमाणात वाढ होऊ शकते. शैक्षणिक आणि वैचारिक क्रांतीबरोबरच शहराचं राजकीय वजन देखील वाढायला या स्मारकामुळे मदत होऊ शकते. थोडक्यात सांगायचं तर महात्मा बसवेश्वरांचं हे स्मारक ही केवळ एक मागणी नसून तो मंगळवेढ्याच्या विकासाचा एक महामार्ग आहे. हे स्मारक म्हणजे इथल्या तरुणांच्या हाताला मिळणारा रोजगार आहे आणि इथल्या मातीला मिळणारा जागतिक सन्मान सुद्धा आहे. आता मंगळवेढेकरांना प्रतीक्षा आहे ती फक्त सरकारी इच्छाशक्तीची. बाकी मंगळवेढ्यातील प्रस्तावित महात्मा बसवेश्वरांच्या स्मारकाबद्दलची तुमची मतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि युवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब व फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.